तुम्ही उभयता उद्या आमच्याकडे या. उभयता या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आवृत्तीवाचक, गणनावाचक, सार्वजनिक विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण. पहिली गोष्ट म्हणजे सार्वजनिक विशेषण असा काही प्रकारच नसतो. ओके. आता बघा, उभयता, उभय हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? गणनावाचक. मित्रांनो, गणना करण्यासाठी वापरतात आणि गणनावाचक संख्या विशेषणे ही 3 प्रकारची असतात. पूर्णांकयुक्त, अपूर्णांकयुक्त आणि साकल्यवाचक. मग साकल्यवाचक गणनावाचक संख्या विशेषण जे आहे त्याच्यामध्ये हे उभय शब्द येतो किंवा उभय हे विशेषण येते. उभय याचा अर्थ काय होतो? दोन्ही किंवा दोघात. मग जेव्हा एकापेक्षा जास्त संख्यांचा उल्लेख एकत्रित केलेला असतो, सगळेच्या सगळे या अर्थाने केलेला असतो, तेव्हा ते गणनावाचक साकल्यवाचक संख्या विशेषण असते. मग उभय किंवा उभयता हे गणनावाचक संख्या विशेषण आहे आणि गणनावाचक मधला साकल्यवाचक हा प्रकार आहे. जसं मी जेव्हा असं म्हणतो 5 पांडव, तर 5 हे गणनावाचक पूर्णांकयुक्त झालं. पण मी 5ही पांडव जेव्हा म्हणतो तेव्हा ते गणनावाचक साकल्यवाचक झालं. 10 दिशा पूर्णांकयुक्त गणनावाचक संख्या विशेषण, 10ही दिशा साकल्यवाचक गणनावाचक संख्या विशेषण. ओके. आणि म्हणून उभयता किंवा उभय हे गणनावाचक संख्या विशेषण आहे आणि त्याच्यामधलं साकल्यवाचक या प्रकारामध्ये ते येते. ओके. यस.